नमस्कार मित्रांनो, एन जे अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी नागनाथ गर्जे तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण काय करणार आहोत, पुणे महानगरपालिका भरतीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असे जीकेचा प्रश्नसंच पाहणार आहोत। आणि हा आपला प्रश्नसंच कितवा आहे, दुसरा आहे। या अगोदरचा प्रश्नसंचचा व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती जाऊन काय करायचं आहे, पाहायचा आहे। ओके, मग आजचा आपला पहिला प्रश्न काय आहे पहा, खालीलपैकी कोणते व्याघ्र अभयारण्य महाराष्ट्रातील नाही। आता प्रश्न वाचताना कधीही बारीक वाचायचे नाही असं विचारलेलं आहे की आहे असं विचारलेलं आहे, नाही तर आपण काय वाचतो, व्याघ्र अभयारण्य महाराष्ट्रातील आणि डायरेक्ट पेनचे उत्तर दिसतं आपल्याला, पेनचे आपण लिहून टाकतो। ओके, मग या ठिकाणी आपल्याला नाही असं विचारलेलं आहे। मग कोणतं अभयारण्य महाराष्ट्रातील नाही, तर रणथंबर हा जो व्याघ्र प्रकल्प आहे हा काय आहे, महाराष्ट्रातील नाही। मग रणथंबर अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे, हाही प्रश्न येऊ शकतो। कोणत्या राज्यात आहे ते, राजस्थान या राज्यामध्ये आहे। आणि रणथंबोर या ठिकाणी कोणता अभयारण्य आहे, तर ते व्याघ्र अभयारण्य आहे। म्हणजे कशासाठी राखीव आहे, ते वाघासाठी राखीव आहे। आता याच्यावरती पहा, व्याघ्र अभयारण्यावरती काय होतं, परीक्षेमध्ये हमखास प्रश्न विचारला जातो। मग एकूण भारतामध्ये किती व्याघ्र अभयारण्य आहेत हे तुम्हाला माहित पाहिजे। किती आहेत भारतामध्ये, एकूण भारतामध्ये 53 व्याघ्र प्रकल्प आहेत। किती आहेत, 53 आहेत। मग भारतात 53 आहेत, तर महाराष्ट्रात किती आहेत हे पण तुम्हाला माहिती पाहिजे। महाराष्ट्रामध्ये किती आहेत, 6 आहेत। मग ते कोणकोणते 6 आहेत ते आपण पाहूया पहा। मेळघाट आहे, मेळघाट कुठे आहे पहा, अमरावती जिल्ह्यामध्ये आहे। मेळघाट कुठे, मेळघाट व्याघ्र प्रकल्प कुठे आहे, अमरावती जिल्ह्यामध्ये आहे। महाराष्ट्रातील हा काय पहिला व्याघ्र प्रकल्प आहे। त्याच्यानंतर दुसरा कोणता आहे पहा, ताडोबा आहे। ताडोबा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, ताडोबा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर तो चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे। महाराष्ट्रातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प आहे। ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत। त्याच्यानंतर कोणता व्याघ्र प्रकल्प आहे, पेंच व्याघ्र प्रकल्प आहे। पेंच व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर तो नागपूर जिल्ह्यामध्ये आहे। त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची की पेंच व्याघ्र प्रकल्प हा काय मध्य प्रदेश राज्यामध्ये सुद्धा एक आहे। हा वेगळा आणि मध्य प्रदेश मधला वेगळा। ओके, या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ह्या लक्षात ठेवा। पेंच व्याघ्र प्रकल्प काय आहे, एक नागपूर जिल्ह्यामध्ये आहे, तो महाराष्ट्रात आहे, आणि दुसरा मध्य प्रदेश राज्यामध्ये सुद्धा आहे। चौथा व्याघ्र प्रकल्प कोणता आहे, तर तो आहे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प। सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये, कोणत्या जिल्ह्यात आहे, कोल्हापूरमध्ये आहे, रत्नागिरी आणि सातारा म्हणजे या 3 जिल्ह्यामध्ये मिळून आहे। त्याच्यानंतर पाचवा व्याघ्र प्रकल्प कोणता आहे, नवेगाव व्याघ्र प्रकल्प आहे। हा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर तो गोंदियामध्ये आहे। 6वा व्याघ्र प्रकल्प आहे बोर व्याघ्र प्रकल्प। बोर व्याघ्र प्रकल्प कुठे आहे, वर्धा जिल्ह्यामध्ये आहे। त्याचबरोबर त्याचा काही भाग नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आहे, परंतु जास्त करून मोस्टली या ठिकाणी काय वर्धा जिल्ह्यामध्ये आहे। ओके, आणि हा महाराष्ट्रातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प आहे। अतिशय इम्पॉर्टंट आहे अभयारण्यावरती, आणि विशेषतः व्याघ्र प्रकल्पावरती किंवा व्याघ्र अभयारण्यावरती परीक्षेमध्ये 100% प्रश्न विचारले जातात। ओके, पुढचा प्रश्न आहे आपला, प्रश्न क्रमांक किती आहे, 2 आहे। या ठिकाणी काय विचारलं आपल्याला, मृदेचा पीएच म्हणजेच त्याला काय म्हणतात, सामू म्हणतात। जर 7.5 पेक्षा जास्त असेल तर ती कोणत्या प्रकारात येते। काय विचारलंय, मृदेचा पीएच किंवा सामू जर 7.5 पेक्षा जास्त असेल तर ती कोणत्या प्रकारात येते। मग आता या ठिकाणी तुम्हाला उत्तर माहित असण्याची गरज नाही, पण तुमची जर सायन्सची पीएच मापन श्रेणी, काय पीएच मापन श्रेणी जर तुम्हाला माहित असेल किंवा पीएच मापन श्रेणी जर ही संकल्पना तुमची क्लिअर असेल तर अशा प्रकारचा प्रश्न तुमचा चुकणार नाही। मग पीएच मापन श्रेणी काय असते, 0 पासून कुठपर्यंत असते, ती 14 पर्यंत असते। ओके, मग या ठिकाणी तुम्हाला लक्षात आलं पाहिजे 0 ते 7 काय असतंय, आम्ल असतंय, आणि 7 ते 14 काय असतं, आम्लारी। आणि या 7 ला काय असतंय, उदासीन असतंय। उदासीन म्हणजेच काय असतं, या ठिकाणी क्षार असतात। ओके, मग लक्षात घ्या 7.5 पेक्षा काय आहे, आम्लारी आहे, म्हणजेच तीव्रता काय असणार आहे, आम्लारी मृदा असणार आहे। लक्षात आलं, पीएच जर 7 असेल तर काय असतं, त्या ठिकाणी क्षार असतात। 0 ते 7 पर्यंत काय असतं, आम्ल असतं। 7 ते 14 काय असतं, आम्लारी असतं। ओके, या छोट्या छोट्या गोष्टी आहेत तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत। पुढचा प्रश्न काय आपला, प्रश्न क्रमांक 3 आहे। काय विचारलं आपल्याला, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं मुख्यालय कोठे आहे त्यालाच काय म्हणतात, IMF पण म्हटलं जातं. IMFचं मुख्यालय कोठे आहे असं आपल्याला विचारलंय. ऑप्शन काय दिलेत, पॅरिस, वॉशिंग्टन DC, न्यूयॉर्क आणि लंडन. तर अतिशय महत्त्वपूर्ण आहे, IMFचं मुख्यालय कुठं आहे, वॉशिंग्टन DC मध्ये आहे. वॉशिंग्टन DC कोणत्या देशामध्ये आहे, तर ते अमेरिका या देशामध्ये आहे. ओके. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला IMFची स्थापना कधी झाली हाही प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. कधी झालेली आहे स्थापना, 1945ला झालेली आहे. खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. कधी IMFची स्थापना, 1945ला आहे. ओके. त्याचबरोबर आता तुम्हाला एक छोटीशी काही गोष्टी सांगतो तुम्हाला. आपल्याला मुख्यालयावरती काय होतं, बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये 100% प्रश्न विचारले जातात. मग या ठिकाणी पहा, सर्वात जास्त मुख्यालय पहा, म्हणजे वॉशिंग्टन DC असेल, न्यूयॉर्क असेल किंवा जिनिव्हा असेल, या 3 ठिकाणी काय आहेत, जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय संघटनाचे मुख्यालय दिले आहेत. कुठं, वॉशिंग्टन DC, जिनिव्हा आणि न्यूयॉर्क. मग वॉशिंग्टन DCला कोणकोणत्या संघटनेचे मुख्यालय आहेत पहा, IMFचं आहे, जागतिक बँकेचं आहे आणि नाटोचं आहे. ह्याच्या 3 आंतरराष्ट्रीय संघटना आहेत. यांचं मुख्यालय कोठे आहे, वॉशिंग्टन DC या ठिकाणी आहे. न्यूयॉर्कला कोणाकोणाचं आहे, तर युनोचं मुख्यालय कुठं आहे, न्यूयॉर्कला आहे. युनिसेफचं कुठं आहे, न्यूयॉर्कला आहे. लक्षात असू द्या, खूप महत्त्वपूर्ण आहे ती. त्याच्यानंतर जिनिव्हा येथे मुख्यालय कशाचं आहे, कुणाकुणाचं आहे, कुठे, जिनिव्हा या ठिकाणी. WHOचं आहे, रेड क्रॉसचं आहे, ILO म्हणजे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन आणि WTO म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, या सर्वांचं मुख्यालय कुठं आहे, जिनिव्हा या ठिकाणी आहे. लक्षात घ्या, हे जे मुख्यालय आहेत ना, हे खूप इम्पॉर्टंट आहेत. तुमच्या कोणत्याही परीक्षेसाठी काय होतं, याच्यावरती 100% प्रश्न विचारला जातात. त्याच्यामुळे तुम्हाला हे काय करायचे आहेत, तोंड पाठ करून ठेवायचे. पहा, वॉशिंग्टन DC इथं कुठं कुणाचं आहे, IMFचं आहे, जागतिक बँकेचं आहे आणि नाटोचं आहे. न्यूयॉर्कला कुणाचं आहे, युनोचं आहे आणि युनिसेफचं आहे. जिनिव्हा या ठिकाणी कुणाकुणाचं आहे, WHOचं आहे, रेड क्रॉसचं आहे, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन आणि वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, या चौघांचं मुख्यालय कुठं आहे, जिनिव्हा या ठिकाणी आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक किती आहे, 4 आहे. काय सांगितलं या ठिकाणी, महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी डॅश डॅश किमी आहे. कोणती विचारली, पूर्व पश्चिम लांबी विचारली. मग पूर्व पश्चिम लांबी महाराष्ट्राची किती आहे, तर ती 800 किमी आहे. किती आहे, 800 किमी आहे. आणि जर या ठिकाणी आपल्याला दक्षिण उत्तर असं जर विचारली असती, दक्षिण उत्तर जर विचारली असती तर किती लिहिली असती तुम्ही, दक्षिण उत्तर किती आहे, ती 700 किमी आहे. किती किमी आहे, 700 किमी आहे. आणि महाराष्ट्र राज्याला किती समुद्रकिनारा लाभलेला आहे, असं जर प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये आला तर किती किमी समुद्रकिनारा लाभलेला आहे, 720 किमीचा समुद्रकिनारा महाराष्ट्र राज्याला लाभलेला आहे. किती किलोमीटरचा, 720 किमीचा समुद्रकिनारा आहे. सर्वाधिक समुद्रकिनारा कोणत्या जिल्ह्याला लाभलेला आहे, हाही प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे. मग सर्वाधिक समुद्रकिनारा रत्नागिरी जिल्ह्यास लाभलेला आहे. कोणत्या जिल्ह्याला, रत्नागिरी जिल्ह्याला. ओके, लक्षात राहील. पूर्व पश्चिम लांबी किती आहे, 800 आहे. दक्षिण उत्तर किती आहे, 700 आहे. समुद्र किनारा किती आहे, 720 आहे. सर्वाधिक समुद्र किनारा कोणत्या जिल्ह्याला आहे, रत्नागिरीला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती आहे, 3,07,000 आहे. हे सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे 5 नंबरचा. काय विचारले, खालीलपैकी कोणती तापीची उपनदी नाही. या ठिकाणी आपल्याला विचारलंय, खाली आपल्याला 4 ऑप्शन दिलेत आणि विचारलंय त्यापैकी कोणती नदी ही तापी नदीची उपनदी नाही असं आपल्याला विचारलेलं आहे. ओके. ऑप्शन काय आहेत, पूर्णा आहे, पांझरा आहे, दुधना आहे आणि गिरणा आहे. तर यापैकी कोणती नदी तापी नदीची उपनदी नाही, तर दुधना नदी ही तापी नदीची उपनदी नाही. कोणती नदी, दुधना नदी. मग दुधना तापीची उपनदी नाही, मग कोणत्या नदीची उपनदी आहे, तर ती गोदावरी नदीची उपनदी आहे. कोणत्या नदीची, गोदावरी नदीची उपनदी आहे. आता या ठिकाणी अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला इथं जी पूर्ण ऑप्शन दिलंय, तुम्ही जर अभ्यास चांगला केला असेल तर पूर्णा ही उपनदी गोदावरीची सुद्धा आहे. कोणत्या नदीची सुद्धा आहे, गोदावरीची सुद्धा आहे. फक्त फरक काय आहे, एक आहे उत्तर पूर्णा. काय, उत्तर पूर्णा. उत्तर पूर्णा कोणत्या नदीची आहे, तापीची. आणि दक्षिण पूर्णा कोणत्या नदीची आहे, तर ती गोदावरीची उपनदी आहे. फरक लक्षात ठेवा, उत्तर पूर्णा तापी नदीची उपनदी आणि दक्षिण पूर्णा गोदावरी नदीची उपनदी. त्याचबरोबर
अजून एक अशी नदी आहे बोर नदी. कोणती नदी? बोर नदी, जी सुद्धा काय आहे, 2 नद्या आहेत बोर नावाने. किती नद्या आहेत? 2 आहेत. एक विदर्भामध्ये आहे आणि एक पश्चिम महाराष्ट्रात आहे. जी विदर्भातली बोर नदी आहे ती वर्धा नदीची उपनदी आहे आणि जी पश्चिम महाराष्ट्रातील बोर नदी आहे ती भीमा नदीची आहे. मग लक्षात ठेवा, वर्धाची उपनदी सुद्धा बोर आहे आणि भीमाची सुद्धा उपनदी बोर आहे. बऱ्याच वेळेस काय होतं, कन्फ्युजन होतं असे 2 नाव असल्यामुळे. ओके, त्याच्यामुळे या गोष्टी तुम्हाला काय करायच्या आहेत, बारकाईने लक्षात ठेवायच्या आहेत. पुढच्या प्रश्नाकडे जाण्या अगोदर एक छोटीशी पण महत्त्वपूर्ण सूचना. ही जी महानगरपालिका भरती आहे, पुणे महानगरपालिका असेल, येणारी सोलापूर महानगरपालिका असेल, त्याचबरोबर औरंगाबाद महानगरपालिकेची सुद्धा खूप मोठी जाहिरात येणार आहे. औरंगाबाद महानगरपालिकेमध्ये जवळपास 1200 पेक्षा जास्त जागा आहेत. ओके, ती भरती सुद्धा काय होणार आहे, लवकरच येणार आहे. मग आपण या सर्व महानगरपालिका भरतीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. आपल्या टेस्ट सिरीजमध्ये एकूण 10 टेस्ट असणार आहेत आणि आपली जी टेस्ट सिरीज आहे ही काय असणार आहे, संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे. म्हणजे जो महानगरपालिकेचा अभ्यासक्रम दिलेला आहे त्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे. मग महानगरपालिकेचा अभ्यासक्रम काय आहे, तर गणित बुद्धिमत्ता आहे 25 मार्काला, GK आहे 25 मार्काला, इंग्लिश आहे 25 मार्काला आणि मराठी आहे 25 मार्काला. म्हणजे असे 4 विषय 25-25 मार्काला, म्हणजे 25-25चा पॅटर्न असणार आहे. मग आपली जी टेस्ट सिरीज आहे ही पूर्ण अभ्यासक्रमावर टेस्ट सिरीज असणार आहे. त्यासोबत तुम्हाला त्याची आन्सर की सुद्धा दिली जाईल. मग एकूण आपल्या प्रत्येक टेस्ट सिरीजमध्ये म्हणजे एका क्वेश्चन पेपरमध्ये काय असणार आहेत, 100 क्वेश्चन असणार आहेत. 100 क्वेश्चन सोडवण्यासाठी तुम्हाला 120 मिनिटाचा वेळ असणार आहे. आणि 100 प्रश्न किती मार्काला असणार आहेत महानगरपालिका भरतीसाठी, तर एकूण 100 मार्काला असणार आहेत. आता आपल्या टेस्ट सिरीजची किंमत आपण 150 रुपये ठेवलेली आहे, पण त्याच्यामध्ये सुद्धा आज आपण डिस्काउंट देत आहोत. जर तुम्ही आज टेस्ट सिरीज घेतली तर ती तुम्हाला फक्त काय 99 रुपयाला टेस्ट सिरीज पडणार आहे. किती रुपयाला? फक्त 99 रुपयाला. मग या 99 रुपयाचं तुम्हाला पेमेंट कुठं करायचं आहे, तर आपला जो व्हॉट्सॲप नंबर आहे 9689141630 या नंबरवरती तुम्हाला काय करायचं आहे, गुगल पे किंवा फोनपेला काय करायचं आहे, पेमेंट करायचं आहे. गुगल पेला करा, फोनपेला करा, पेटीएमला करा, ॲमेझॉन पेला करा, कुठेही करा. 99 रुपये पेमेंट करायचं आणि मात्र पेमेंट केल्यानंतर काय करायचं, त्याचा जो स्क्रीनशॉट आहे हा स्क्रीनशॉट काय करायचा आहे, व्हॉट्सॲपला शेअर करायचा आहे. ओके, नाही तर बऱ्याच जणांचे फोन येतात, सर मी पेमेंट केलं टेस्ट सिरीज मिळाली नाही. अरे बाबा, पण जर तू स्क्रीनशॉट शेअर नाही केला तर मला कसं कळेल तुम्ही पेमेंट केलं की नाही ती. त्याच्यामुळे काय करायचं, व्हॉट्सॲपला याच नंबरवरती 9689141630 हाच नंबर आहे, याच्यावरती काय करायचं आहे, स्क्रीनशॉट शेअर करायचा आहे. तुम्हाला फोन करायची गरज पडणार नाही. तुमचा मेसेज पाहिल्याबरोबर मी टेस्ट सिरीज काय करतो, तुम्हाला सेंड करतो. ओके, अतिशय महत्त्वाची टेस्ट सिरीज आहे. आणि अजून एक गोष्ट सांगतो मित्रांनो, आता मी म्हणत नाही की माझी टेस्ट सिरीज घ्या, तुम्ही कोणाचीही टेस्ट सिरीज घ्या, पण टेस्ट सिरीज नक्की घ्या. कारण टेस्ट सिरीज काय होतोय, आपल्या अभ्यासाला दिशा देण्याचं काम करते. तुम्हाला जर दुसरी कोणाची टेस्ट सिरीज अवेलेबल असेल तर ती घ्या. कारण टेस्ट सिरीज सोडवल्याने काय होतं, तुम्हाला कळतं की आपला कोणत्या सब्जेक्टवरचा अभ्यास चांगला झाला आहे, कोणत्या विषयाचा अभ्यास आपला कमी झाला आहे, कुठं आपल्याला जोर द्यायची गरज आहे, कुठं अजून रिव्हिजनची गरज आहे, किंवा कोणतं प्रकरण कोणतं घटक आपण वाचलंच नाही हे आपल्या काय होतं, लक्ष देतं. म्हणजे एक प्रकारे सांगायचं झालं तर तुम्ही किती पाण्यात आहात हे कशामुळे कळतं, तर टेस्ट सिरीजमुळे कळतं. ओके, मग आपला अभ्यास किती झाला हे पाहण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, टेस्ट सिरीज 100% घ्यायची आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे, काय विचारलं या ठिकाणी, आटाकामा वाळवंट कोणत्या खंडात पसरलेले आहे. कोणतं वाळवंट, आटाकामा वाळवंट. मग कोणत्या खंडामध्ये आहे हे, तर ते दक्षिण अमेरिका खंडामध्ये आहे. अतिशय महत्त्वाचं आहे, सध्या जागतिक भूगोलावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. मग आटाकामा वाळवंट कोणत्या खंडात पसरलेलं आहे, तर ते दक्षिण अमेरिका खंडात पसरलेलं आहे. कोणत्या पर्वतावरती आहे, हाही प्रश्न आलेला आहे की आटाकामा वाळवंट कोणत्या पर्वतावरती आहे. मग कोणत्या पर्वतावरती आहे, ते अँडीज पर्वतावरती आहे. कोणत्या, अँडीज. मग अँडीज पर्वत कोणत्या खंडात आहे, हाही प्रश्न परीक्षेत येऊ शकतो. मग तो कोणत्या खंडात असेल, दक्षिण अमेरिका खंडात असेल. त्याचबरोबर आटाकामा वाळवंटाचं एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य कोणतं आहे की ते जगातील सर्वात कोरडे वाळवंट आहे. जगातील सर्वात कोरडे वाळवंट कोणते,
असाही प्रश्न तुम्हाला परीक्षेत आला तर त्याचं उत्तर काय लिहायचंय? आटाकामा वाळवंटच लिहायचंय. कुठे आहे ते? दक्षिण अमेरिका खंडात आहे, अँडीज पर्वतावरती आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक किती आहे? 7 आहे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. 1857च्या उठावावरचा प्रश्न आहे. खूप वेळेस या ठिकाणी काय 1857च्या उठावावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे. मग काय विचारलं या ठिकाणी पाहूया. 1857च्या उठावाची सुरुवात कोठे झाली? काय विचारलंय? 1857च्या उठावाची सुरुवात कोठे झाली? ऑप्शन काय दिलेत पहा. कानपूर, मिरत, झाशी आणि अराह. तर यापैकी 1857च्या उठावाची सुरुवात कुठं झाली होती? मिरत या ठिकाणी झाली होती. त्याचंच जुनं नाव काय होतं पहा? मेरठ होतं. ओके. मग तुम्हाला मेरठ ऑप्शन असेल तर मेरठ लिहायचंय, मिरत ऑप्शन असेल तर मिरत लिहायचे. ओके. नाही तर कन्फ्यूज व्हायचं नाही सर, मिरत इथं महाराष्ट्रात आहे असं कन्फ्यूज व्हायचं नाही. महाराष्ट्रात मिरज आहे, मिरत नाही, मिरज. ओके. त्याचबरोबर 1857च्या उठावाबद्दलच्या आणखीन काही महत्त्वाच्या काय तर घटनाक्रम आहे तो तुम्हाला काय करायचा? लक्षात ठेवायचा. ओके. मग या ठिकाणी पहा, मंगल पांडे यांनी कधी गोळी झाडली हा प्रश्न विचारला जातो. मंगल पांडेंनी गोळी कधी झाडली होती? 29 मार्च 1857ला झाडली होती. कधी? 29 मार्च 1857ला. कुठं झाडली होती? तर बराकपूर छावणीमध्ये. कुठं? बराकपूर छावणीमध्ये. आता बराकपूर छावणी आणि मेरठची छावणी हा फरक लक्षात ठेवा. मंगल पांडेंनी गोळी कुठं झाडली? बराकपूर छावणीमध्ये झाडली. आणि उठावाला सुरुवात कुठं झाली? तर ती मेरठच्या किंवा मिरजच्या छावणीमध्ये झाली होती. आता मंगल पांडे यांनी गोळी कोणावरती झाडली हाही प्रश्न परीक्षेत आलेला आहे. कोणावर झाडली होती? हुसेन हा जो अधिकारी होता याच्यावरती गोळी झाडली होती. ओके. मग मंगल पांडेंना फाशी कधी झाली होती? तर 8 एप्रिल 1857ला फाशी झाली. पाग 29 मार्चला गोळी झाडली आणि 8 एप्रिलला काय झाली? फाशी झाली. मग मेरठ या ठिकाणी उठावानी कधी सैनिकांनी कधी उठाव केला? तर तो 10 मेला केला. 10 मे 1857 रोजी मिरत येथील काय केला? सैनिकांनी उठाव केला. दिल्लीवरती ताबा कधी मिळवला त्यांनी? त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 11 मेला काय केलं? सैनिकांनी दिल्ली ताब्यात घेतली. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे याच्यावरती कानपूरमध्ये कधी उठावाला सुरुवात झाली हा प्रश्न विचारला जातो. तर जून महिन्यात. म्हणजे पहा, उठाव सुरू कधी झाला? मे मध्ये झाला. आणि त्याच्या पुढच्या महिन्यात म्हणजे जूनमध्ये काय झालं? कानपूरला पण उठाव सुरू झाला. आणि कानपूरच्या उठावाचं नेतृत्व कोणी केलं? नानासाहेब पेशव्यांनी केलं होतं. कोणी? नानासाहेब पेशवे. खूप महत्त्वाचं आहे, खूप वेळेस विचारलंय की कानपूरच्या उठावाचं नेतृत्व कोणी केलं? तर कोणी केलं? नानासाहेब पेशवेंनी केलं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक किती आहे? प्रश्न क्रमांक 8 आहे. काय विचारलंय पहा आपल्याला या ठिकाणी. पुणे करार कोणामध्ये झाला? कोणता करार? पुणे करार. मग पुणे करार कोणामध्ये झाला होता? तर तो महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये झाला होता. कोणामध्ये झाला होता? महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कधी झाला हाही प्रश्न येऊ शकतो. कधी झाला होता? 24 सप्टेंबर 1932ला. तारीख खूप महत्त्वाची, लक्षात असू द्या. कधी? 24 सप्टेंबर 1932ला. याच्यामध्ये अजून एक गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची. महात्मा गांधीजीच्या वतीने उठावावरती सही कुणी केली होती हाही खूप महत्त्वाचं आहे. महात्मा गांधीच्या वतीने पुणे करारावरती सही कोणी केली असा प्रश्न परीक्षेत आलेला आहे. मग ती कुणी केली होती हे तुम्हाला माहिती पाहिजे. कुणी केली होती? पंडित मदन मोहन मालवीय यांनी केली होती. त्याचबरोबर हा जो पुणे करार आहे याला आणखीनही काही नावं दिलेली आहेत पहा. ओके. काय नावं आहेत पहा त्यालाच? गांधी आंबेडकर करार म्हणतात, ऐक्य करार म्हणतात आणि एरवाडा करार म्हणतात. एरवाडा करार का म्हणतात? तर महात्मा गांधी त्यावेळेस एरवाडा जेलमध्ये काय होते? तुरुंगात होते. आणि एरवाडा तुरुंगात हा करार झाला होता म्हणून त्याला एरवाडा करार म्हणतात. पुणे करारही त्यालाच म्हणतात. गांधी आंबेडकर करारही त्यालाच म्हणतात. आणि ऐक्य करार सुद्धा काय म्हणतात? पुणे करारालाच म्हणतात. मग या छोट्या छोट्या गोष्टी काय करायच्यात? लक्षात ठेवायच्यात. पुढचा प्रश्न काय? आपला प्रश्न क्रमांक 9 आहे. काय विचारलंय? भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य कोणत्या परिच्छेदामध्ये विस्तृत आहेत? कोणत्या परिच्छेदामध्ये म्हणजेच कोणत्या कलमामध्ये आहेत असं विचारलंय. काय विचारलंय? मूलभूत कर्तव्ये. आता या ठिकाणी लक्षात ठेवा, मूलभूत कर्तव्य, मार्गदर्शक तत्वे
आणि मूलभूत हक्क याच्यावरती परीक्षेमध्ये कंटिन्युअसली प्रश्न आलेला आहे। या तिन्ही गोष्टी काय आहेत, अतिशय महत्त्वपूर्ण आहेत। ओके, याच्यावरती प्रश्न येण्याचे काय तर 99% चान्स आहेत, म्हणजे 100% म्हटलं तरी काही अडचण नाही। याच्यावरती प्रश्न परीक्षेमध्ये काय होतो, विचारलाच जातो। ओके, मग मूलभूत कर्तव्य कोणत्या कलमामध्ये आहेत किंवा कोणत्या परिच्छेदात आहेत, तर ते 51 अ मध्ये आहेत। कोणत्या कलमामध्ये आहेत, 51 अ मध्ये आहेत। आता या ठिकाणी अतिशय महत्त्वपूर्ण असा प्रश्न येतो की मूलभूत कर्तव्याचा समावेश भारतीय राज्यघटनेत कधी करण्यात आला। लक्षात घ्या, काय विचारलं जातं, मूलभूत कर्तव्यांचा समावेश भारतीय राज्यघटनेमध्ये कधी करण्यात आला, तर तो कधी करण्यात आला होता, 1976 ला करण्यात आला होता। कधी, 1976 ला। मग त्यासाठी घटना दुरुस्ती केली होती, मग ती कितवी घटना दुरुस्ती होती हाही प्रश्न विचारला जातो, तर ती 42वी घटना दुरुस्ती होती। आणि हे जे मूलभूत कर्तव्य आहेत, हे मूलभूत कर्तव्ये आपण आपल्या राज्यघटनेमध्ये कोणत्या देशाकडून सामील केले, ओके, हाही प्रश्न विचारला जातो। तर ते कोणत्या देशापासून सामील केले आहेत, रशियाकडून घेतले आहेत। ओके, आणि याच्यासाठी मूलभूत कर्तव्यासाठी एक समिती नेमली होती पहा, तर त्या समितीचं नाव काय होतं, स्वर्णसिंह समिती। ओके, स्वर्णसिंह समिती। ओके, या समितीच्या शिफारशीवरून मूलभूत कर्तव्याचा समावेश भारतीय राज्यघटनेत करण्यात आला होता। कधी करण्यात आला, 1976 ला करण्यात आला, 42व्या घटना दुरुस्तीने करण्यात आला। मूलभूत कर्तव्य आपण कोणत्या देशाकडून घेतले, तर ते रशियाकडून घेतले। त्याचबरोबर मूलभूत हक्क तुम्हाला लक्षात ठेवायचे, मूलभूत हक्काचा कलम किती आहे, कलम 12 ते 35 दरम्यान काय आहेत, मूलभूत हक्क दिलेले आहेत। मूलभूत हक्क आपण कोणत्या देशाकडून घेतलेत, तर ते अमेरिकेकडून घेतले आहेत। मार्गदर्शक तत्वे कलम 36 ते कलम 51 दरम्यान काय आहेत, मार्गदर्शक तत्व आहेत। आणि मार्गदर्शक तत्व हे आपण कोणत्या देशाकडून घेतले होते, तर ते आयर्लंडकडून घेतले होते। आता लक्षात ठेवा, मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्व या दोन्ही गोष्टी काय होत्या, आपल्या राज्यघटनेत काय होत्या, राज्यघटनेचा अंमल चालू झाल्यापासून म्हणजे राज्यघटनेची निर्मिती झाल्यापासून होते। परंतु मार्गदर्शक तत्वे काय होते, पुन्हा नव्याने समावेश करण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे हे लक्षात ठेवायचं आहे, मूलभूत कर्तव्याचा नव्याने समावेश करण्यात आलेला आहे। मग मूलभूत कर्तव्याचा समावेश कधी करण्यात आला हे तुम्हाला काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे। 42वी घटना दुरुस्ती 1976। ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ। प्रश्न क्रमांक 10 आहे, काय विचारले, खालीलपैकी कोणता हक्क मूलभूत हक्क नाही। पहा, इथं पुन्हा आपल्याला मूलभूत हक्कावरती प्रश्न आलाय। ओके, म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल, मूलभूत हक्क असतील, मार्गदर्शक तत्वे असतील किंवा मूलभूत कर्तव्य असतील, हे किती महत्त्वाचे आहेत। ओके, मग ऑप्शन काय दिलेत, संपत्तीचा हक्क, भाषण हक्क, समतेचा हक्क आणि धर्म स्वातंत्र्याचा हक्क। तर यापैकी कोणता हक्क मूलभूत हक्क नाही, तर संपत्तीचा हक्क हा मूलभूत हक्क नाही। परंतु याच्यात सुद्धा पहा, 1978 पूर्वी काय, 1978 पूर्वी संपत्तीचा हक्क हा सुद्धा काय होता, मूलभूत हक्क होता। परंतु 1978 ला 44वी घटना दुरुस्ती, कितवी घटना दुरुस्ती, 44व्या घटना दुरुस्तीने काय केलं, संपत्तीच्या हक्काला मूलभूत हक्कामधून काढलं आणि कोणता हक्क म्हणून ठेवलेला आहे, तर कायदेशीर हक्क। ओके, कोणता हक्क, कायदेशीर हक्क। लक्षात असू द्या, संपत्तीचा हक्क सध्या कोणता हक्क आहे, तर कायदेशीर हक्क आहे। 1978 पूर्वी याचा समावेश कुठं होता, मूलभूत हक्कामध्ये होता, पण 1978च्या 44व्या घटना दुरुस्तीने याचा समावेश कुठं करण्यात आला, कायदेशीर हक्कामध्ये करण्यात आला। ओके, पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक काय आहे आपला, 11 आहे। काय विचारलंय, सिंहाचे भारतातील एकमेव अभयारण्य कोणते, कुणाचं विचारलंय, सिंहाचं विचारलंय। मग भारतातील एकमेव अभयारण्य कोणतं आहे सिंहाचं, तर ते गीर आहे। आशियाई सिंहासाठी प्रसिद्ध असणारं अभयारण्य आहे। कोणत्या राज्यामध्ये आहे, तर ते गुजरात या राज्यामध्ये आहे। ओके, पुढचा प्रश्न आहे 12 नंबर, वाघासाठी राखीव असलेले दुधवा राष्ट्रीय उद्यान कोणतं, दुधवा राष्ट्रीय उद्यान। अतिशय इम्पॉर्टंट प्रश्न आहे, खूप सध्याच्या परीक्षेमध्ये हा प्रश्न काय आहे, डबल रिपीट झालेला आहे। त्याच्यामुळे आपल्याकडे सुद्धा हा प्रश्न रिपीट होऊ शकतो। ओके, मग दुधवा राष्ट्रीय उद्यान कोठे आहे, कोणत्या राज्यात आहे, तर ते उत्तर प्रदेश राज्यामध्ये आहे। कशासाठी प्रसिद्ध आहे किंवा कशासाठी राखीव आहे, तर ते वाघासाठी राखीव आहे। ओके, पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 13 आहे।
अतिशय इम्पॉर्टंट प्रश्न आहे. काय विचारलंय? पंचायत राज स्वीकारणारे डॅश डॅश हे पहिले राज्य ठरले. पंचायत राज स्वीकारणारं पहिले राज्य कोणतं असं आपल्याला विचारलेलं आहे. मग कोणतं आहे? राजस्थान आहे. खूप महत्त्वपूर्ण आहे. राजस्थानमधील कोणत्या जिल्ह्यात स्वीकारलं होतं सर्वात प्रथम? तर ते नागौर जिल्ह्यामध्ये. कधी स्वीकारलं होतं हाही प्रश्न परीक्षेमध्ये आलेला आहे. कधी स्वीकारलं होतं? 2 ऑक्टोबर 1959 रोजी. 2 ऑक्टोबर 1959 रोजी स्वीकारलं होतं. मग आता या ठिकाणी पहा, राजस्थान कितवं आहे? पहिले राज्य आहे. मग महाराष्ट्र कितवं राज्य असेल? हाही प्रश्न विचारलेला आहे, परीक्षेत आलेला आहे की पंचायत राज स्वीकारणारं महाराष्ट्र हे कितवं राज्य आहे? तर महाराष्ट्र हे कितवं राज्य होतं? 9वे राज्य होतं. कितवं? 9वे. महाराष्ट्राने कधी स्वीकारलेलं आहे पंचायत राज? तर 1 मे 1962 रोजी. महाराष्ट्राची स्थापना कधी आहे? 1 मे 1960 आहे. म्हणजे त्याच्यावरती 2 वर्षांनी काय केलं? महाराष्ट्राने पंचायत राजचा स्वीकार केला 1 मे 1962ला. आणि महाराष्ट्र हे पंचायत राज स्वीकारणारं कितवं राज्य होतं? तर ते 9वं राज्य होतं. ओके. पुढचा प्रश्न आहे आपला महत्वाचा. प्रश्न क्रमांक 14 आहे. काय विचारलंय? खालीलपैकी कोणता हरितगृह वायू नाही? काय विचारलंय? खालीलपैकी कोणता हरितगृह वायू नाही असं विचारलंय. ऑप्शन काय दिलेत? कार्बन डायऑक्साईड, क्लोरोफ्लोरोकार्बन, हायड्रोजन आणि यापैकी नाही. तर यापैकी हायड्रोजन हा वायू काय आहे? हरितगृह वायू नाही आहे. ओके. अतिशय इम्पॉर्टंट आहेत हरितगृह वायू. हरितगृह वायू किती आहेत? सध्या एकूण 4 वायू हरितगृह आहेत. कोणकोणते आहेत पाहूया आपण. कार्बन डायऑक्साईड आहे, मिथेन आहे, नायट्रस ऑक्साईड आहे आणि क्लोरोफ्लोरोकार्बन आहे. पुन्हा एकदा वाचतो. कार्बन डायऑक्साईड, मिथेन, नायट्रस ऑक्साईड आणि क्लोरोफ्लोरोकार्बन. ओके. खूप इम्पॉर्टंट आहे ते हरितगृह वायू. पुढचा प्रश्न आहे आपला 15 नंबरचा. क्योटो करार. क्योटो करार हा डॅश डॅशशी संबंधित आहे. मग क्योटो करार कशाशी संबंधित आहे? तर तो पर्यावरणाशी संबंधित आहे. सध्या एक गोष्ट लक्षात घ्या, पर्यावरणावरती जास्तीत जास्त प्रश्न परीक्षेमध्ये येतात. पर्यावरणाच्या दृष्टीने घडणारे करार असतील, चालू घडामोडीचे सुद्धा प्रश्न असतील, हे सुद्धा काय होतात परीक्षेमध्ये विचारले जातात. ओके. पुढचा प्रश्न आहे 16 नंबरचा. येन हे कोणत्या देशाचे चलन आहे? येन कोणत्या देशाचे चलन आहे? तर येन हे जपानचं चलन आहे. मग भारताचं चलन कोणतं आहे? माहीत असेल तुम्हाला, पण तरी सांगतो. रुपया हे काय आहे? भारताचं चलन आहे. मग त्या प्रकारे येन हे काय आहे? जपानचं चलन आहे. मग इंग्लंडचं चलन कोणतं? हाही प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. इंग्लंडचं चलन कोणतं आहे? पाऊंड. कोणतं? पाऊंड हे काय आहे? इंग्लंडचं चलन आहे. चीनचं चलन कोणतं आहे? हाही प्रश्न परीक्षेत आलेला आहे. युआन हे काय आहे? चीनचं चलन आहे. कोरियाचं चलन कोणतं आहे? तर योन हे काय आहे? कोरियाचं चलन आहे. दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया या दोन्ही राष्ट्राचं चलन एकच आहे, लक्षात ठेवायचं. ओके. पुढचा प्रश्न आहे आपला 17 नंबरचा. काय विचारलंय? खालीलपैकी क्रिप्टोकरन्सी कोणती आहे? आता क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय? तर क्रिप्टोकरन्सी म्हणजे आभासी चलन. ओके. आभासी चलन. ऑप्शन काय दिलेत? डॉलर दिलंय, विटा दिलंय, इथेरियम दिलंय आणि निऑन दिलंय. तर यापैकी इथेरियम हे काय आहे? आभासी चलन आहे. आणखीनही काही आभासी चलन आहेत. त्याच्यामध्ये पहा, बिटकॉइन हे सर्वात प्रसिद्ध आहे. बिटकॉइन, इथेरियम, रिपल आणि टेथर हे सर्व काय आहेत? क्रिप्टो करन्सी आहेत. त्यालाच काय म्हटलं जातं? तर त्यालाच आभासी चलन असं सुद्धा म्हटलं जातं. ओके. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 18 आहे. काय विचारलं या ठिकाणी आपल्याला? महाराष्ट्रात डॅश डॅश ह्या जिल्ह्यात तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात. म्हणजे आपल्याला विचारलंय की महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये तांब्याचे सर्वाधिक साठे आहेत. मग कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तांब्याचे सर्वाधिक साठे आहेत. पुढचा प्रश्न 19 नंबर. काय विचारलंय? कोल्हापूर जिल्ह्यातील तिल्लारी प्रकल्पास डॅश डॅश राज्याचे सहकारी आहे. ऑप्शन काय आहेत? मध्य प्रदेश, गोवा, तेलंगणा, तामिळनाडू. मग तिल्लारी प्रकल्पास कोणत्या राज्याचं सहकारी आहे? तर ते गोवा राज्याचं सहकारी आहे. आणि खूप इम्पॉर्टंट म्हणजे लक्षात ठेवायचं आहे की तिल्लारी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? कोणत्या जिल्ह्यात आहे? तर तो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. ओके.
पुढचा प्रश्न आहे आपला 20 नंबरचा। तुम्हाला माहिती आहे 20 नंबरचा हा आपला शेवटचा प्रश्न असतो, म्हणजे एका लेक्चरमध्ये आपण काय करतो 20 प्रश्न घेत असतो। या ठिकाणी काय विचारलंय, फेकरी हे औष्णिक केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? कोणतं? फेकरी हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे असं आपल्याला विचारलंय। ऑप्शन काय दिलेत, जळगाव, नाशिक, बीड, ठाणे। ओके, आता या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, कमेंटमध्ये सांगायचं आहे की फेकरी हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे। त्याचबरोबर जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, आणि जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा। भेटूया मित्रांनो उद्याच्या पुढच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र, धन्यवाद।